आज आपण मसाला काजू नमकीन बनवणार आहे। तर त्यासाठी मी इथे रवा घेतलेला आहे, बारीक रवा आहे आणि इथे 1 वाटी मी पीठ घेतलेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी रवा घालते आणि यामध्ये पीठ घालून घेते, थोडंसं मीठ घालते आणि मिक्सरला छान असं हे फिरवून घ्यायचं। मिक्सरला मी इथे छान फिरवून घेतलेलं आहे। तर आता मी प्लेटीमध्ये सगळं काढून घेते। थोडंसं यामध्ये तेल घालायचं आहे। तर तेल सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं। पाणी घेतलं मी आणि थोडं थोडं पाणी घेऊन हे छान असं मळून घ्यायचं। नमस्कार मंडळी, मी वनिता, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। छान असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि इथे असं नरम आहे। अर्धा ग्लास पाणी लागलं हे मळण्यासाठी, तर मी झाकून ठेवते। इथे मी वाटी घेतलेली आहे आणि वाटीमध्ये मी तूप घालते। आपल्याला साठा तयार करायचा आहे। तर इथे 4 चम्मच मी तूप घेतलेला आहे। तर यामध्ये मी मैदा घातलेला आहे आणि मैदा आणि तूप छान अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची। चम्मच आणखीन इथे मी तूप घालते। तूप थोडं कमी पडलेलं आणि आता छान असं हे फेटून घेते। अशा पद्धतीने मी इथे फेटून घेतलेला आहे। पुन्हा इथे आपल्याला मळून घ्यायचं आहे। इथे असे गोळे करून घेते, छोटे छोटे। थोडंसं मी सुकं पीठ टाकलेलं आहे। तर आता इथे आपल्याला छान असं हे चपाती लाटून घ्यायची। एक इथे लाटून झालेली आहे। आता अशाच पद्धतीने सर्व मी लाटून घेते। चपात्या इथे मी लाटून घेतलेल्या आहेत। तर आता आपल्याला एक एक चपातीला छान अशी पेस्ट लावून घ्यायची आहे। पेस्ट लावून घेऊया। इथे हातानेच लावते मी। म्हणजे आपले काजू नमकीन छान कुरकुरीत होते। आणि थोडंसं पीठ वरून टाकायचं। पुन्हा इथे दुसरी चपाती घेतली। इथे 4 चपात्या मी एकत्र एकावर एक ठेवल्या आणि पुन्हा लाटून घ्यायचं।
बॉटलचं झाकण घेतलेलं आहे आणि इथे आपली पोळी छान चपाती लाटून झालेली आहे। तर आता इथे आपल्याला काजूचा शेप द्यायचा। तर या पद्धतीने बघा काजूचा शेप किती छान आलेला आहे। आणि जास्त पातळ नाही लाटायची चपाती, थोडी जाडच ठेवायची। अशा पद्धतीने हे सर्व शेप आपले देऊन झालेले आहेत, मस्त दिसतात। तर इथे आता फ्राय करून घ्यायचे आहे। बाकी या चपात्या आपल्या होत्या त्यांना पण असंच हे पेस्ट लावून घ्यायची। मी कढई ठेवली आणि तेल पण गरम झालेलं आहे। गॅस मिडियम ठेवायचा आणि हे सर्व तळून घ्यायचं यामध्ये। एकसारखं तळून घ्यायचं, जास्त मोठा गॅस करायचा नाही, स्लो गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे, नाहीतर आतमध्ये कच्चे राहतील। छान इथे तळून झालेले आहेत आणि मी काढून घेते। इथे आपण हे बाकीचे सर्व तळून घेऊया। छान असे आपले काजू नमकीन इथे तयार झालेले आहेत आणि मस्त असे क्रिस्पी पण झालेत। तर यावर थोडंसं लाल तिखट घालते आणि थोडासा चाट मसाला आणि मिक्स करून घ्यायचं। तर छान असं आपलं इथे मिक्स झालेलं आहे आणि बघा मस्त असं क्रिस्पी झालेलं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा।